कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकींच्या अनुषंगानं इंडिया आघाडीबरोबर चर्चा करत असताना फक्त चर्चेच्याच फेऱ्या सुरू आहेत. कुठंतरी त्याला निर्णय व्हावा, कुठंतरी त्याचा शेवट व्हावा आणि त्या चर्चेतनं सकारात्मक निर्णय किंवा उमेदवारी व्हावी अशा पद्धतीची शक्यता कुठेही आम्हाला दिसून येत नाही. दरवेळी उमेदवाराच्या त्रुटी काढणं, तिथल्या प्रभागातल्या त्रुटी काढणं, कॉम्बिनेशनचा नवीनच फॉर्म्युला सांगणं, अशा पद्धतीच्या ह्या चर्चेच्या फेऱ्या थांबवून आम आदमी पार्टी स्वबळावर महानगरपालिकेच्या निवडणुका लढवणार अशा पद्धतीची आज आम्ही घोषणा केलेली आहे. मला या निमित्तानं सांगायचं आहे, सगळ्याच पक्षांमध्ये घराणेशाही वाढली, सगळ्याच पक्षांमध्ये कार्यकर्त्यांची किंमत फक्त सतरंजी खुर्च्या उचलणे एवढीच राहिलेली आहे, नेत्यांच्या मागं पुढं फिरणं एवढंच राहिलेलं आहे. आणि हे सगळं मोडीत काढण्यासाठी कार्यकर्ता पॅटर्न राबवणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. कारण कुठल्याही पक्षामध्ये गेला, इंडिया आघाडीबरोबर चर्चा करत असताना पैशाचा कशी तजवीज तुम्ही करणार आहे, 50 लाख लागणार आहेत का 1 कोटी रुपये लागणार आहेत, याची शक्यता तुम्ही, याची खात्री तुम्ही कशा पद्धतीची देणार आहे, निवडणुकीच्या पैशाची कशी तजवीज करणार आहे, या सगळ्या गोष्टीला कार्यकर्ता म्हणून समर्पक जर उत्तर द्यायचं असेल तर हे कुठतर मोडून काढावं लागेल. आणि कार्यकर्ता पॅटर्न राबवण्यासाठी आम आदमी पार्टी या निवडणुकीमध्ये उतरते. मला प्रामुख्यानं सांगायचं आहे की सगळ्याच पक्षातल्या अस्वस्थ कार्यकर्त्यांसाठी आम आदमी पार्टीची दारं खुली आहेत. कोल्हापूरच्या विकासाच्या अजेंड्यामध्ये जे जे पक्ष स्वतःहून पुढे यायला तयार आहेत अशा लोकांच्यासाठी आम आदमी पार्टीचे चर्चेचे दार खुले आहेत. सामाजिक संघटना असू देत, सामाजिक कार्यकर्ते असू देत, ज्यांचं या कोल्हापूरमध्ये काही ना काहीतरी योगदान आहे, अशा सगळ्या लोकांना सामावून घ्यायची आम आदमी पार्टीची तयारी आहे. आणि या सगळ्या घटक समविचारी घटक लोकांना, घटक सामाजिक संघटनांना, पक्षांना बरोबर घेऊन आम आदमी पार्टी मोठ्या ताकदीनं या कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुका लढवणार आणि जिंकणार असा विश्वास मला तुमच्यासमोर व्यक्त करायचा आहे.